दादा तुला म्हटलं अरे नको जाऊ, हळद लागल्यानंतर नसतं जायचं बाबा, कशाला जायचं तू? बळवंतराव सांगा तुम्ही. जाऊ दे जयदीपराव, आता एखादी माणसं ऐकत नाही आपण सोडून द्यायचा विषय. आता काय झालं, वाघाला पिंजऱ्यात बंद केल्यासारखं झालं. वाघाला अडवलं म्हणजे काय? अहो साताऱ्याचा वाघ आहे तो, आणि साताऱ्याच्या वाघाला अडवलं. मला काय वाटलं माहितीये का, असा धाडकन जाईल, सगळ्यांना भिडल आणि सगळ्यांसमोर वहिनीचा हात धरून असं बाहेर घेऊन भेटल. पण काय करणार, वाघाची शिळी झाली जयदीपराव. माझ्या डोळ्यांनी मला बघवत नाही जयदीपराव, बघवत नाही. शांत व्हा बळवंतराव, मला पण बघवत नाही. तडपड नुसती तडपड, नशिबातच नाही तर आता काय खरंय खरंय. मला वाटलं तुझं नव्हतं बरं का असलं काहीतरी होईल. अवघड झालं. एका बसा. आणि जर भेटून दाखवलं तर दाखव की मग, दाखवतो की मग, दाखव की. अरे दाखवतो म्हणलं की. तू जर भेटून दाखवलंस तर या सगळ्यांना मी कासपटाला पार्टी देईन. काय कासपटावर? बघा शब्द बदलायचा नाही, सगळ्या पोरांना पार्टी द्यायची, ती बी कास पठारावर. अजिबात शब्द मागे फिरवत नाही मी. चल मी कंदीपेढ्याची पार्टी द्या. हे पेरा का सारखं मध्ये घासतो. हा दाखव. दाखवतो. पार्टी सत्यदादा मला वचन दे, अरे तुला भेटावं लागल, वचन दे. कास पठार पार्टी दादा, पार्टी. आज सोडला तर मेसेज करेन, आणि मेसेज केला तर भेटेन ना, मग मिळेल तुला पार्टी. आयुष्यात चहा सोडून कधी काय पिलायस का नाही? मेसेज करणार म्हणजे भेटणार, सत्या दादा भेटणार, पार्टी पाहिजे. नीट उभा. वाघमारे मॅडम, मला तुम्हाला आत्ता भेटायचं आहे. तुम्ही केळीच्या बागेत याल का? नाही येणार तर. वाघमारे मॅडम, मला तुम्हाला आत्ता भेटायचंय. केळीच्या बागेत याल का? येणार. मला काय आमदार सांगतोय आपल्याला येणार नाही. वाघमारे मॅडम मला कन्फर्म माहिती आहे तर येणार. अरे नाही येणार. येणार येणार नाही, मला अनुभव लय मोठा आहे. हे बघा वाघमाऱ्यांचा मेसेज आलाय की मी आलेच, कळलं का? टेंटेटेन टिलिलिलिली असं नाही बघ, मग जरा आनंदानं म्हण. टिलिलिलिली. अजून आनंदानं म्हण. टिलिलिलिली. हा. कुठे निघालाय? मला जरा महत्वाचं काम आहे सर. आता आजी ऐका ना, आपल्याला जरा चर्चा करायची उद्याबद्दल. चर्चा? आत्ता कशाला? म्हणजे आत्ता चर्चा करायची काय गरज आहे? आत्ता ना माझं लई महत्वाचं काम. अहो पण लग्न उद्याच आहे ना, आपल्याला आत्ताच चर्चा केली पाहिजे. अगं मला ना लई 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 महत्वाचं काम आहे, आणि मला उशीर झालाय सर. नाही हो, अजून वेळ आहे त्याला. वेळ म्हणजे? वेळ म्हणजे असं कसं तुम्ही जाताय या वेळेला? वेळ किती झालाय? आणि असं हळदीच्या अंगाने फिरायचं नसते. अगं मी काय साताऱ्यात फिरायला कुठं चाललोय? मी आपलं बाहेर इथं अंगणात चाललोय. माझं ना लय म्हणजे लय महत्वाचं काम आहे. सरक जरा. दाजी खरं सांगायचं, तुम्ही चिडलाय ना माझ्यावर? चिडलोय? हो चिडलाय तुम्ही माझ्यावर. अगं नाही चिडलो मी. का चिडेन तुझ्यावर? का चिडू म्हणजे? मग अशी मी तुम्हाला दीदीला भेटू दिलं नाही म्हणून चिडलाय ना माझ्यावर? हा ते होय. नाही नाही त्याच्यावर न चिडणार आहे मी आमरे तुझ्यावर. सरक मला जरा जाऊ दे. नाही 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 नाही, पण मला कसं कळणार तुम्ही चिडले नाही म्हणून? अगं कसं कळणार म्हणजे? आता तोंडानं सांगितलं की. आता काय पत्र लिहू तुला? अहो तसं नाही, कसलं वैतागून बोलताय तुम्ही. आणि दाजी तुम्ही आत्ता जायचं नाही म्हणजे नाही, उद्या तुमचं लग्न आहे, तुम्ही टवटवीत दिसला पाहिजे ना. जाऊन आराम कर. आमरे हे बघ, माझं सोड, पण तू नवरी मुलीची बहीण आहेस, ते बी सक्की बहीण आहेस. म्हणजे तू करवली. अगं माझ्यापेक्षा जास्त तू टवटवीत दिसली पाहिजेस, म्हणजे तुला झोपेची जास्त गरज आहे. जा जा तू झोप जा. सर पण दाजी मी मेवणी गण आहे तुमची, आपण मजा मस्ती कधी करायची बरं? ओ ग माझे आमरे, हे बघ बाळ, तू माझी मेवणी, मी तुझा दाजी, हे सगळं आपण नंतर बघू. आत्ता ना मला जरा लय महत्वाचं काम आहे. तू जाऊन झोपा, मी आलो. नाही 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 आलो.
वाघमारे तुम्हाला असं वाटत असेल ना की कसला माणूस आहे हो, त्याला अजिबात धीर धरवत नाही, पण खरं सांगू मला खरोखर धीर नाही धरवतो. मला असं झालं होतं ना की कधी एकदा तुम्हाला भेटतोय. वाघमारे उद्या मिसेस सुरभी होणार आहे तुम्ही. कसं वाटतंय मग तुम्हाला? माझ्या तर काळजात नुसती धडधड 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 होते बघा. आणि ही धडधड ना आता तुमच्या मिठीत आल्यावरच थांबल. आहे का मग परवानगी? अहो असं काय करताय तुम्ही? तुम्ही अशा समोर असताना माझा धीर नाही धरवत. प्लीज परवानगी द्या की. वाघमारे प्लीज प्लीज वाघमारे. वाघमारे तुम्ही जवळ असला ना की मला एकदम सेफ वाटतंय बघा. मनातली सगळी वादळ शांत होतात. अख्खं जग थांबल्यासारखं वाटतं. तुमच्या डोळ्यात हरवून जावंसं वाटतं. वाघमारे तुम्ही जवळ असला ना की असं वाटतं की आसपास कुणीच नाही, फक्त तुम्ही आणि मीच आहे. वाघमारे आय लव्ह यू वाघमारे. खरंच आय लव्ह यू. अहो वाघमारे काय आहे हे सगळं? तू माझी मस्करी केलीस ना, म्हणून मी पण तुझी केली. सत्या दिली ना परमिशन. आय लव्ह यू टू. घे ना मंजुला भेटी. अरे घे ना. बालमा दादा ही शेवटचं होता पोरगी बनणं माझं. आता नाही बांधणार परत मी. बायकोला सासूला यायचं डाऊट माझ्यावर. तुझं काय बाबा, तुझं लग्न होईल, माझं लग्नाच्या वांदे होते. नाही नाही आता परत नाही बनवत काय. ए पप्या तुला लय हौस आहे ना पोरगी बनायची. थांबा वाघमारे मी काय म्हणतोय, आपल्या बरोबरच पप्याचं बी लग्न धूमधडाक्यात करून टाकू. ते काय करू, तू बी पोरगी बन आणि तुझी बायको बी पोरगी बनल. चालेल का तुला? आणि वाघमारे माझं नाव तुमच्या मनावर कोरलंय, ते कुणी पुसू शकतं का? एक गोष्ट लक्षात ठेव मम्मी, आता तुला काय करायचंय ते कर, पण माझं आणि वाघमारेंचं लग्न ठरलेल्या दिवशी आणि ठरलेल्या मुहूर्तावर होणार म्हणजे होणार. स्वप्न आहे का खरं आहे तेच कळना झालं. एक टाइम होता जेव्हा नुसतं एकमेकांचं तोंड बघितलं की कालवा करायचं, एकमेकांना नुसते हाडतोड करायचं. आणि आता एका क्षणासाठी जरी दूर झालो एकमेकांपासून तरी जीव कासावीस होते आपला. आता जन्मभरासाठी एकमेकांचा हात हातात घेणार आहोत. तुला जेव्हा पहिल्यांदा बेड्या टोकल्या होत्या ना, तेव्हा मला वाटलं बी नव्हतं का तुझ्याबरोबर मी बी अडकीन त्या बेडीत, ते बी आयुष्यभरासाठी. तुझ्याबरोबर जेव्हा पहिल्या वेळी लगीन झालं त्यावेळेस मला माहित होतं
का कधी ना कधी या घरातनं आपल्याला बाहेर पडायचं. पण आता तसं नाही. आता हे घर, या घरातली माणसं, या सगळ्यांना आनंदी ठेवण्याची जबाबदारी माझी. पण थोडी भीती बी वाटते रे सत्या. तुम्हाला जमन नाही सगळं. काय जमल का म्हणतेस ग? आणि हे काय अशी इथं एकटीच काय करतेस मंजू? आणि कुणाला म्हणत होतीस जमणार आहे का नाही म्हणून? का माझ्या जावयानं कुठं लपवून ठेवलेस मला बघून? हा, उगाच काय बी काय ग. सत्या झोपलाय त्याच्या खोलीत. अगं मग तू बी जायचंस की. आई, आणि होय ग मंजू, अशी इथं कसं पे आलीस एकटीच? झोप येत नव्हती वय? सासरी गेल्यावर कसं होईल ह्याची उरउर लागले तुला? तुला कसं कळलं ग? मंजू, मी बी माझं घर सोडूनच आले होते अगं. आणि प्रत्येक बाईच्या आयुष्यात ही वेळ येतेच बघ. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी आई आहे तुझी, तेव्हा आईला लेकीच्या मनातलं बरोबर कळत. पण तू नको काळजी कर. आणि मंजू, माझा विश्वास आहे बघ तुझ्यावर. सगळं नीट होईल, माझा विश्वास आहे तुझ्यावर. तुझा संसार तू अगदी व्यवस्थित सांभाळशील बघ. आणि गो, बाईला देवाचा आशीर्वाद असतोच, तिच्यामुळेच घराला घर पण येतं. तेव्हा तू अजिबात काळजी करू नको. आणि अगं सत्यचित्र आहेत की सोबत, ती सोबत असताना कसलीच काळजी करायची गरज नाही. ते असले ना की सगळं एकदम नीट होईल. माझा विश्वास आहे. सई झोपायला, सकाळी लवकर उठायचंय ना. उद्यासाठी तयार आहात ना वाघमारे? अरे भंडारी, कुठं आहे तुम्ही? अजून आलो नाही होय? अरे आता सगळी मंदिरात पोचतील आणि तुम्ही घरात काय करताय? लवकर या, लवकर या. एक काम करा, मी रस्त्यावर थांबतो, तुम्ही घेऊन या सगळं. हा, चला लवकर, उशीर होतोय. बळवंता, हा, सगळी तयारी झाली तिथे? झाले झाले. बँडवाले आलेत? आले आले. आता मी मंदिरात जातो आणि मंदिरात तू एक काम कर, तू पण चल आमच्याबरोबर. नाही नाही, तुम्ही जावा, माझं जरा दुसरं काम आहे. अरे आता कसलं काम काढलंय अजून? अहो पप्पा, तुम्ही नका काळजी करू, जरा महत्वाचं काम आहे, ती दिलेली आहे. पप्पा मला बी सांग काहीतरी. तुला सांगण्यात काय अर्थ नाही. गेले की बघितलं बी नाही. मम्मी साहेब, तुमचं नाव काय? ए फुकट्या, येताना पाठी वाचली नाही का माझ्या नावाची? माया सदन. माया? पण घरच्यांची काहीच माया नाही तुमच्यावर. नाही म्हणजे बघा ना, गेले ना तसेच. बहुतेक आता तुम्हाला लग्नात बी घेणार नाहीत. ए ग बाई फुकट्या, ते म्हणतात ना, दिस फिरलं की घराचं वासा बी फिरतात. तसं झालंय माझं. पण ही काही लय काय टिकणार नाही. बघशीलच परत, मी म्हणत्याल तसं वास फिरतेल का नाही. काही बाजूला लग्नात चालले? हा हा.
मस्त वातावरण आहे. चला आता इथला कार्यक्रम तर झालाय. सत्या मंजू तुम्ही गाडीत बसा, पटकन निघा. सवे, सपना, जयद्या तुम्ही पण एका गाडीत या. आता उशीर नको व्हायला. दब्बा मुलाहिजा होशियार, नवरदेवाचा जिगरी दोस्त बलमा शेठ 2 घोड्या के साथ पधार है. बळवंता, अरे काय आहे? घोडा 2 घोडे? अहो वहिनी, रीतच असती तशी. कसं असतंय, नवरदेव आणि नवरी देवदेव झालं की डायरेक्ट सभा मंडपात घोड्यावर जातात. अहो रॉयल माणसाची कशी रॉयल एंट्री झाली पाहिजे. बयान, आपल्या लग्नाच्या वेळेला सगळे घोडे काय संपावर गेले होते का? माझ्यासाठी होता की घोडा? माझ्यासाठी? तुझ्यासाठी नाही, आता ट्रेन आहे का माझ्या कंदी. राहू दे. सत्या, उगाच नको ते हट्ट नको हा. मला भीती वाटते घोड्याची. अहो वाघमारे, घाबरायची काहीच गरज नाही. मी आहे की, तुम्ही बिंदास बसा. अहो वहिनी, तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका. सत्य आहे ना सोबत तुमच्या. अहो तुमची कशी रॉयल एंट्री झाली पाहिजे, अजिबात लोड घेऊ नका. एकदम शांत घोडे आणलेत. बर ठीक आहे. ऐका सत्या मंजू, शिस्तीत या. अजिबात गाई गडबड करू नका. मंजूला जर भीती वाटत असेल तर तिला सावकाश घेऊन यायची जबाबदारी तुझी. वय पप्पा, तुम्ही वा पुढं, आम्ही आलोच. आणि बलमा, तू पण यांच्या बरोबर थांब. नाही पप्पा, आम्ही दोघंच येतो, तुम्ही वा पुढं. हा बरोबर बोलतोय सत्या. अहो त्यांचा रोमॅन्टिक वेळ त्यांना दोघांना स्पेंड करून दे ना. चला आपण निघूयात आता. जयद्या, गाडी काढ. काय मग वाघमारे, काय म्हणता? या वाघमारे, बसा. नको सत्या. वाघमारे, एवढं घाबरायची काय गरज नाही. मी आहे की, बिनधास्त बसा तुम्ही. या, घाबरू नका, या. राम 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 राम. वाघमारे, वाघमारे, ओ वाघमारे, अहो एवढं घाबरायची काहीच गरज नाही. मी आहे की. हे बघा, मी सांगतो तसं करा, घाबरू नका. ही लगाम अशी पकडा. ही लगाम मागं वडली की घोडा जागेवर थांबतोय, आणि खाली अशी पायानं टाच मारली की घोडा पुढे चालणार. सत्या, माझ्याच्यानं घोडा आवरला नाही तर? अहो मग मी आहे की, मी तुम्हाला काहीच होऊ देणार नाही. विश्वास ठेवा माझ्यावर. चला. काय आलं? कशाला नाचायला लागलास? नाचायला वाजतंय म्हणल्यावर ते आपोआप पायाचे. पायाशे ती फुकटी आली नाही. पाय तुटला होता तर गळ्यात घालून यायचं होतं की वाईट नजरा बघायला. असं करत हॉस्पिटलला गेली. डॉक्टर म्हणले लय पडल्यात, आता घरात पडून राहा. ती नाही येत तेच बरे. मला कुणी अडवणार नाही. आज मी टक्का टक्क्यान टक्का टक्क्यान टक्का सांग टाक टाक.
वाघमारे 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 पप्पा अहो दादा वहिनी कुठं राहिले? अरे येत असतील, ते दोघं गोड्यावर गेलेत ना कुठेतरी, येत असतील. थांब जरा तू इकडचं बघ. थांबवा 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 ए थांबवा. अरे नाही ते नाचत काय बसलाय? अरे तिकडे नवरी मुलीचा घोडा उधळलाय आणि नवरदेव पण त्याला मागे गेलाय. घोडा उधळला. फुकट्या बघितलं ना, तुझ्या त्या नेबेड बाचीला घोड्यावर बसताय त्यांचं कशाला बसायचं मग? पण माझ्या पोराला त्रास द्यायचा असतं ना तिला. आणि ही असली माझ्या घरची सून होणार होय. आलिया भोगाशी असावे साधुर. काय म्हणलं? वाघमारे मी येतोय, तुम्ही घाबरू नका.